श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्तांनो, स्वामी सेवा फिटनेस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आज मंगळवार आहे. तर जेणेकरून एक दिवस माझा व्हिडिओ लेट येणार आहे. म्हणजे आज पडायला पाहिजे होता, पण ते एक दिवस मागं आहे. तर आज मंगळवार आहे, तर मंगळवारची सेवा माझी झालेली आहे. पहिलं पारायण होतं माझं. पहिलं पारायण मी निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 7 दिवसाचं पारायण आहे. आणि हे पारायण जो कोणी करेल तर तुमच्या जीवनामध्ये कितीही जरी अडचणी संकट जर आले तर ते संकट निश्चितच महाराजांच्या आशीर्वादाने दूर होतात. आणि बघू शकता या ठिकाणी स्वामी सेवा करत असताना जर दिव्यामध्ये तुम्हाला असं फूल जर दिसलं तर समजून घ्या की तुमची सेवा महाराजांपर्यंत पोहोचलेली आहे. श्री स्वामी समर्थ. तर ही आजची सेवा होती माझी. तर ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. बघू शकता या ठिकाणी. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्तांनो, स्वामी सेवा फिटनेस चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आता मी पारायणाची सुरुवात केलेली आहे. आजचा माझा पारायणाचा दुसरा दिवस आहे. जेणेकरून तुम्हाला जर पारायण करायचं आहे आणि ते पारायण तुम्हाला एकदम साध्या सोप्या मांडणीमध्ये करायचं आहे, असं कोणती अवघड पद्धत नाही आहे. ठीक आहे, फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही श्रद्धा ठेवून महाराजांची सेवा करा. तुमच्या सगळ्या सेवा सफल होणार आणि त्या सेवेचं फळसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. चला तर मग आज मी तुम्हाला कोणती सेवा सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर वाटत असेल का बाबा गुरुचरित्र हा खूप मोठा ग्रंथ आहे आणि ते वाचायला आपल्याला सध्या तेवढा वेळ नाही आहे किंवा मध्ये काहीतरी अडचण येणार आहे, तर तुम्हाला 5 दिवसाची असेल किंवा 7 दिवसाची सेवा असेल तर ती कोणती सेवा आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की हे गुरुचरित्र पारायण आहे. आणि ह्या पारायणामधला 14वा आणि 18वा अध्याय पठण करायचा आहे. आता पठण का करायचं आहे आणि कशासाठी करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला परेशानी आहे, घरामध्ये बरकत नाही आहे किंवा तुमचा व्यवसाय चालत नाही आहे, तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी तुम्हाला हे 14वा आणि 18वा ग्रंथ वाचायचा आहे. आणि 14वा ग्रंथ जो आहे, तुमच्यावर समजा संकट आहे किंवा बाहेरचे लोक तुम्हाला त्रास देत आहेत किंवा काहीतरी दुश्मनी असेल तर त्यांच्यापासून सुटकारा तुम्हाला मिळवायचा असेल तर 14वा ग्रंथ वाचायचा. आता 14वा आणि 18वा ग्रंथ पठण जर करणार तर 100% तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणेच महाराज फळ देतील. 14वा अध्याय जो आहे तो दुश्मनाला दूर करण्यासाठी किंवा तुम्हाला कोणी वाईट बघतंय किंवा तुम्हाला वाईट कोणी बोलते किंवा तुमच्यावर वाईट नजर ठेवलेली आहे, तर अशा लोकांपासून महाराज तुम्हाला दूर करतात. तसंच 18वा जो अध्याय आहे तर तो 18वा जो अध्याय आहे की समजा तुमच्या व्यवसायामध्ये बढोतरी होत नाही, वाढ होत नाही, तुम्हाला पैसा मिळत नाही किंवा तुमचं नुकसान होत चाललंय, किती जरी तुम्ही मनाभावाने बिझनेस जरी केला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला नुकसान व्हायले, तर तुम्ही 18वा ग्रंथ वाचू शकता का. तर हा ग्रंथ एवढा प्रभावी आहे, तुम्ही गुरुचरित्रामधला ग्रंथही वाचू शकता 18वा आणि 14वा. तर हे खूप प्रभावी ग्रंथ आहेत. हे ग्रंथ तुम्ही वाचल्याने खरंच तुम्ही संकटमुक्त होणार. त्यानंतर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होणार. तुम्हाला खरंच मनाभावातून सेवा करायची असेल तर तुम्ही करा आणि महाराजांचं पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर 100% तुम्ही हे सेवा करायची आहे. आणि अजून एक सेवा सांगते तुम्हाला, ज्यांना खरंच वेळ नाही आहे आणि तुम्ही ड्युटीला जाता किंवा ऑफिसमध्ये जॉब करताय तर तुम्हाला एक साधी सोपी सेवा सांगते. ती सेवा आहे नामस्मरण. तुम्ही नामस्मरण करू शकता 108 वेळेस. 108 वेळेस म्हणजे ही जी माळ आहे ना आपली, ही जी माळ आहे आपली तुळशी माळ आहे ही 108 वेळेस म्हणजे एक माळ जरी तुम्ही रोजची केली तरी चालेल. जर तुम्हाला समजा 10-15 मिनिटे वेळ आहे तर तुम्ही हे किती 7 किंवा 11 माळी जप करू शकता. 11 माळी शक्यतो स्वामींच्या सानिध्यामध्ये जो कोणी असतो शक्यतो हे 11 माळी जप करत असतो. पण जेणेकरून तुम्हाला सध्या वेळ नसेल तर तुम्ही हे 11 माळी जप करू शकता किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि किंवा एक माळ तुम्ही हे एक माळ आपला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो षडोपचारी मंत्र आहे, खूप प्रभावी मंत्र आहे. ते मंत्र जरी तुम्ही बोललात तरी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार. म्हणून तुम्ही जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण नाही जमलं तर तुम्ही ह्या सेवा करू शकता. आणि त्यानंतर
जर खरंच तुम्हाला म्हणजे सेवा करायला समजा घरामध्ये काही नियम आहेत, म्हणजे सेवा करताना काही नियम आहेत, ते नियम जर तुम्हाला फॉलो होत नसेल तर 100% जीवनामध्ये जर तुम्हाला काही जरी पाहिजे असेल, महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल, तर तुम्हाला त्या गोष्टीला त्याग करावाच लागणार आहे. त्याग केल्याशिवाय कोणती सेवा पण पूर्ण होणार नाही. आणि पहिल्यांदा संकल्प करायचा, संकल्प करूनच सेवा करायची असते. आणि जर तुम्हाला समजा सेवा करायची इच्छा खूपच झाली, तर आता हे स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं. मी तुम्हाला काल ग्रंथ दाखवलेला आहे, तो ग्रंथ स्वामी चरित्राचा आहे. त्याच्यामध्ये 21 अध्याय असतात. तुम्हाला जर नित्य सेवा म्हणून तुम्ही रोजचे 3 अध्याय वाचलं तरी चालेल. म्हणजे 21 दिवसा किती 3 अध्याय म्हटलं तर 7 त्रिक 21, म्हणजे 7 दिवसामध्ये तो एक पारायण होतं. तुम्ही असे 5 पारायण सुद्धा करू शकता, किंवा एका दिवसामध्ये 3 अध्याय म्हणजे 3 दिवसाचं एक पारायण असते. तुम्ही ते 5 किंवा 7 पारायण पण करू शकता. कुठल्याही कोणत्याही पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता गुरुचरित्र गुरुपौर्णिमेपर्यंत. तुम्हाला जसं सेवा करता येईल, तुम्हाला जसा वेळ मॅनेज होईल त्या पद्धतीने तुम्ही सेवा महाराजांची करा. सेवा श्रद्धा ठेवून करणे हे खूप महत्त्वाचं आहे. त्याला टाइम टेबल नसतो, का वेळ नसतो. तुम्हाला जेव्हा तुमची इच्छा झाली सेवा करायची तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला हे सेवा करायची आहेत. एक तर 14वा ग्रंथ, 18वा ग्रंथ, त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचे, किंवा तुम्ही नामस्मरण करा, किंवा तारक मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता 11 वेळेस. तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची साधी सोपी सेवा करायची आहे. आणि जास्तीत जास्त सेवा केला तर उलट त्याचं पुण्य तुम्हाला जास्त मिळतं. म्हणून शक्यतो जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता काही जण काय असतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा करत असतात. ठीक आहे, काय हरकत नाही, त्यांना वेळ नसेल भेटत, पण वेळ काढावा लागतो, वेळ भेटत नाही. जेव्हा ब्रह्मांड नायक आपल्याला एवढं काही देतो भरभरून, तर तुम्ही त्याच्यासाठी वेळ नाही काढणार तर मग कोणासाठी वेळ काढणार. तर जेणेकरून तुम्हाला वेळात वेळ काढून महाराजांपाशी बसावं लागणार आहे, महाराजांची सेवा करावी लागणार आहे. बाकी सर्व त्यांच्या हातामध्ये आहे. आणि मेन म्हणजे जो खरा स्वामी भक्त आहे तर तो सेवा करतोच, आणि महाराज त्यांच्याकडून करून घेतात. आता कधी कधी काय होतं, खऱ्या भक्ताला पण खूप कंटाळा येतो, सेवा करताना कंटाळा येतो, पण ते म्हणत नाहीये, पण येतो कंटाळा, याची खात्री आहे मला. जेणेकरून तरी पण महाराज त्याला सेवा करायला लावतात, त्याला शक्ती देतात. हेच आम्ही म्हणतो की महाराजांनी आम्हाला शक्ती दिली पाहिजे सेवा करण्याची. आणि जेव्हा पण आपण आतमध्ये जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा महाराजांना एकच म्हणतो संकल्प घेताना, की हे पारायण जे आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या महाराज आमच्याकडून. आपण हे शब्द बोलतच असतो महाराजांना, आणि हे बोलायचं, आणि खरंच महाराज आपल्याला शक्ती देतात आणि हे पारायण आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात. तर अशा पद्धतीने सेवा करायची आहे तुम्हाला. आणि काही तुम्हाला वाटलं की समजलं नसेल तर नक्कीच मला कमेंट करा. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. मग आजचा व्हिडिओ एवढाच होता. आपण भेटू नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग हा व्हिडिओ ज्यांना कुणाला आवडला असेल त्यांनी सबस्क्राईबचं आहे, आणि नवीन असाल तर चॅनलला सब नोटिफिकेशनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, चला तर मग ह्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. भेटू आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.